लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। एक नवीन योजना या ठिकाणी समोर आलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 12,600 रुपये भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला 12,600 रुपये पाहिजेत का? लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या व्यतिरिक्त 12,600 रुपये तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। तर कोणत्या अशा महिला आहेत ज्यांना हे 12,600 रुपये भेटणार आहेत? तर सगळ्यात मोठी बातमी तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला 12,600 रुपयाचा लाभ मिळवायचा आहे का? कमेंट बॉक्समध्ये मला तुमचं नाव आणि जिल्हा पटापट लिहून पाठवायचा आहे, कारण की जिल्ह्यानुसार या ठिकाणी वितरण होणार आहे। जिल्ह्यानुसार ही योजना सुरू राहणार आहे, त्यामुळे लाडक्या ताईंनो कुठे अर्ज भरायचा आहे बघा। पहिली गोष्ट म्हणजे हे 12,600 रुपये कोणाला मिळणार आहेत त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर पात्रता काय असणार आहे, कोणत्या कोणत्या ताई या योजनेसाठी पात्र असणार आहेत, त्यानंतर कागदपत्र काय काय लागणार आहेत, डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय लागणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म कुठे भरायचा, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। लाडक्या ताईंनो, एक नवीन योजना आली आहे, त्या योजनेमध्ये 12,600 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला या योजनेचा फायदा घ्यायचा आहे बघा। रक्कम छोटी नाहीये, मोठी रक्कम आहे। 12,600 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईंना 12,600 रुपये पाहिजे, एकदा कमेंट बॉक्समध्ये नाव, जिल्हा, गाव सगळं सांगायचं आहे। आणि मी तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारणार आहे, तुमच्याकडे रेशन कार्ड आहे का? जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। जर रेशन कार्ड नसेल तर तुम्ही नवीन रेशन कार्ड काढून घ्या, या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। 12,600 रुपये कोणकोणत्या महिलांना भेटणार आहेत सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याचबरोबर चॅनलला कोणी नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे। नवीन नवीन योजना तुम्हाला मी या चॅनलवर सांगत असते। आतापर्यंतची खूप मोठी न्यूज या ठिकाणी समोर आलेली आहे। रेशन कार्ड असेल तर महिलांना मिळणार 12,600 रुपये। रेशन कार्ड धारकांसाठी ही योजना आलेली आहे, तर 600 रुपये तुम्हाला भेटणार आहेत। तर बघा, रेशन कार्डचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा, पिवळं रेशन कार्ड, केशरी रेशन कार्ड आणि पांढरं रेशन कार्ड। यापैकी तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे सर्वांनी मला पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर लाडक्या ताईंनो, 8व्या हप्त्याच्या व्यतिरिक्त हे पैसे असणार आहेत। 8वा हप्ता तर तुम्हाला भेटणारच आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असाल, जर तुम्ही गरीब असाल तर तुम्हाला 12,600 रुपये भेटणार आहेत। एक मोठी बातमी समोर आलेली आहे। सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे। तुम्हाला मी पात्रता सांगणार आहे, कागदपत्र काय लागतील ते सांगणार आहे आणि अर्ज कुठे भरायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। लाडक्या ताईंनो, आता तात्काळ रेशन कार्ड बनवून घ्या आणि लाडक्या बहीण योजनेच्या व्यतिरिक्त पुन्हा मिळवा 12,600 रुपये। जर कोणाकडे रेशन कार्ड नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, रेशन कार्ड कुठं बनवायचं, कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला सांगेन। चला तर पुढे बघा, देशातील केंद्र सरकार आणि महाराष्ट्रातील राज्य सरकार महिलांचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी विविध योजना राबवत आहेत। भारत सरकारने आता रेशन कार्ड धारकांसाठी विशेष योजना आणली आहे। ही सेंट्रल गव्हर्नमेंटची म्हणजे केंद्र सरकारची ही योजना आहे। रेशन कार्ड धारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची योजना आहे, त्यामुळे लाडक्या ताईंनो, तुम्ही या योजनेचा नक्कीच लाभ घ्या। नक्कीच तुम्हाला 12,600 रुपये त्या ठिकाणी भेटणार आहेत। तर त्यांनी असंही सांगितलंय की ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि ज्यांचं स्वतःचं स्वावलंबी कुटुंब आहे अशा ताईंना देखील हे 12,600 रुपये भेटणार आहे। तर लाडक्या ताईंनो, अत्यंत महत्त्वाची योजना आहे। तर कोणाकोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर 100% तुम्हाला 12,600 रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत। सेंट्रल गव्हर्नमेंटची ही योजना आहे। चला तर आता बघूया डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत। पहिलं डॉक्युमेंट लागणार आहे ते म्हणजे रेशन कार्ड धारक महिलेचा आधार कार्ड, त्यानंतर स्वतःचा पासबुक म्हणजे ज्या महिलेच्या नावावर तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या महिलेचं स्वतःचं पासबुक लागणार आहे। तिसरा आहे रहिवासी पुरावा, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि लास्टचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
व्हॅलिड प्राधान्य कुटुंब रेशन कार्ड। तर हे 5 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत। जर एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या। त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे हे तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। मी लगेचच नवीन व्हिडिओ बनवेन आणि डिटेलमध्ये माहिती सांगेन, जेणेकरून तुम्ही घर बसल्या अगदी फोनवरून अर्ज करून 12,600 रुपये मिळवू शकता। आपली व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा। आणि चॅनलला कोणी नवीन आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।